नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करतोय. आजच्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे शिस्तबद्ध वाहतूक आणि आपली जबाबदारी. खरं तर दैनिक पुढारीच्या प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सातत्याने हा विषय शाळा आणि महाविद्यालयामध्ये घेतोय. विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील यांच्याशी संवाद साधून शासनाचं जे धोरण आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचीच जबाबदारी असं म्हणायला हरकत नाही, जे शून्य अपघाताचं ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि त्यातीलच हा एक विषय म्हणजेच शिस्तबद्ध वाहतूक आणि आपली जबाबदारी. खरं तर दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो आणि यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान साजरं केलं जातंय आणि ते जवळपास संपूर्ण महिनाभर शासनामार्फत उपक्रम त्याचे जे आहेत ते सुरू आहेत. आणि आज अभियान जो आहे त्या अभियानाचा पहिला दिवस आहे. आजपासून या अभियानाला सुरुवात होत आहे. या निमित्तानं, या अभियानाच्या निमित्तानं शासनाच्या वतीनं जे उपक्रम सुरू आहेत त्या उपक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी सर्व नागरिकांना प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर स्टीवन अल्वारिस सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. त्याचबरोबर प्रसाद गाजरे सर आहेत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर. या दोघांचंही मी दैनिक पुढारीच्या वतीने स्वागत करतो आणि आजच्या विषयाकडे वळूयात. पुन्हा एकदा आजच्या विषय आपल्याला नमूद करतो तो म्हणजे शिस्तबद्ध वाहतूक आणि आपली जबाबदारी. रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे आणि त्या अंतर्गत आपण या विषयावरती चर्चा करतोय. तर माझा पहिला प्रश्न त्या अनुसरूनच आहे. म्हणजे आजचा जो आपण विषय घेतला रस्ता सुरक्षा अभियान जे आहे हे नक्की साजरं का करण्यात येतं आणि त्याचं कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे शासनामार्फत, आणि त्याचबरोबर काही एनजीओ सुद्धा असतील ते सुद्धा आपल्याबरोबर हा कार्यक्रम साजरा करतायत, हे अभियान साजरा करतायत. आणि या अभियानाचा मुख्य हेतू हाच आहे की शून्य अपघात जे आहे हे आपण साध्य करावं रस्त्यांवरती. कारण की अपघाताचं प्रमाण जे आहे ते आता वाढत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग असं आपण बायफर्मिकेशन करतोच. आणि त्याचबरोबर हायवे जे आहेत, राष्ट्रीय महामार्ग आहेत, महामार्गांवरती सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अपघात घडत आहेत. अगदी अपघातांचं स्वरूप जे असं आपण नेहमीच अनुभवत आलेलो आहे, दैनिकांमधून सुद्धा बराच वेळ येत असतं की विचित्र प्रकारचे अपघात घडत आहेत. तर शिस्तबद्ध वाहतूक हा महत्वाचा हेतू आहेच, पण त्या अंतर्गत शासनाचं काय धोरण आहे आणि शासनानं कोणता कार्यक्रम हाती घेतलेला आहे? दरवर्षी आपल्याकडे रस्ता सुरक्षा सप्ताह किंवा पंधरवडा साजरा केला जातो. यावर्षी शासनाने रस्ता सुरक्षा महिना साजरा करायचा असं ठरलेलं आहे. आता हे करण्यामागचा उद्देश असा आहे की अपघात हे न टळणारी गोष्ट आहे. आपण शून्य अपघात जे म्हटलं जातं, शून्य अपघात हे एक दिवावत स्वप्न असेल. हो. आपल्याला अपघात कमी करायचे आहेत. बरोबर. जसं अपघाताचं हे दशक जे आहे, या दशकामध्ये आपल्याला किमान 50% अपघात कमी करता येतील, हे आपलं लक्ष आहे. आणि आता ते लक्ष आपण बऱ्याच अंशी साध्य करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे 50% ही एक मोठं टार्गेट आहे. जसं शून्य तरी होणार नाही, पण 50% हे सुद्धा मोठं टार्गेट आहे. आणि त्या दृष्टीनं दरवर्षी शासन कार्यक्रम घेतं आणि वर्षाच्या सुरुवातीला ते कार्यक्रम अशा दृष्टीने घेतले जातात की त्याची आपल्याला सवय लागावी आणि वर्षभर आपण अपघात रहित जे आहे ते जीवन व्यतीत व्हावं प्रत्येकाचं. हा उद्देश घेऊन शासनाचे सर्व विभाग, त्याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, आमचा परिवहन विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, शिक्षण विभाग आहे, हे सगळे विभाग एकत्र येऊन प्रबोधनाचं काम करतात. आणि या प्रबोधनाच्या याच्यातून लोकांनी शिकावं, जनजागृती व्हावी आणि अपघात आपल्याला कमी व्हावेत यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आता सध्या आजपासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत या अभियानाचे, तर या कार्यक्रमांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव आहे? आज आपल्याकडे रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात झालेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले परिवहन राज्यमंत्री बंटी पाटील साहेब अध्यक्ष, म्हणजे त्याच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यानंतर रस्ता सुरक्षा समिती जिल्हा स्तरावर एक आहे, त्याचे अध्यक्ष असणारे मंडलिक साहेब जे खासदार आहेत ते त्या ठिकाणी प्रमुख त्यांची उपस्थिती होती. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब ते पण त्या ठिकाणी होते. आणि त्या समितीचे सदस्य श्री शैलेश बलकवडे, आपले पोलीस अधीक्षक साहेब,
ते उपस्थित होते. आणि इतर जे संघटना आहेत किंवा कार्यक्रमासाठी इतर सर्व जे येणारे घटक आहेत ते सगळे म्हणजे संघटना असतील किंवा पॉलिटिकल हे असतील, थोडक्यात सार्वत्रिक स्वरूपाचा कार्यक्रम असा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आणि त्यामध्ये हा उद्देश असतो की त्याच्यामध्ये अपघात कमी होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामध्ये रिफ्लेक्टर्स लावण्यापासून म्हणजे ऊसाच्या वाहतुकीसाठी रिफ्लेक्टर्स लावण्यापासून पॅम्पलेट्स वाटप, मुलांना उद्बोधन केले, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, आपण या बॅनर्सच्या ह्याच्यामधून आपण एक गॅलरी बनवली. त्यानंतर एक रॅली आपण मोटर ड्रायव्हिंग स्कूल्सची 50 वाहनं जी आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतील आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा उद्बोधनाचं काम करतील. यासाठी आपण सतत कार्यरत राहतो. जे टोल नाके आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या वाहन चालकांना आपण प्रबोधन करतो. पेट्रोल पंप्स आहेत किंवा इतर ज्या ठिकाणी ड्रायव्हर्स वगैरे येतात त्यांचं उद्बोधन करण्यासाठी आपण कार्यक्रम घेत असतो. आणि हे कार्यक्रम कंटिन्युअस महिनाभर आता असणार आहेत आणि इतर वेळी सुद्धा आमचे कार्यक्रम चालू असतात. परंतु या महिन्याभरामध्ये आपल्याला टार्गेट आहे की प्रकर्षाने ती करायची आहे, लोकांमध्ये जनजागृती. थोडक्यात वर्षाची सुरुवात जी आहे ती प्रबोधनानं आपल्याला करायची आहे. आणि जे काही प्रबोधन होणार आहे ते अंगीकारलं पाहिजे समाजानं. त्यासाठी हे वर्षभर हा जो उपक्रम आहे तो चालू राहिला पाहिजे. थोडक्यात ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आहे तो महत्वाचा आहे आणि लोकांच्या सहभागासाठी त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. आणि त्या वर्षाच्या सुरुवातीला जर पोचल्या तर वर्षभर नक्कीच लोकांसाठी चालू केलेली चळवळ नक्कीच असं म्हणणार नाही. फक्त एक शासन त्यामधला एक भाग आहे, दुवा आहे. आणि लोकांनी ते स्वतः मनावर घेऊन स्वतःसाठी, बरोबर, स्वतःच्या कुटुंबासाठी रस्ता सुरक्षा नियमांचं पालन केलं पाहिजे. सर, आरटीओ ऑफिस म्हटलं किंवा ट्रॅफिक म्हटलं की रस्त्यावरती जी वाहनं आहेत ती चालवताना त्याचा परवाना आवश्यक असतो. आणि या परवान्याचं स्वरूप सुद्धा हे जे टप्प्याटप्प्यानं आता डिजिटलायझेशन त्याचंही झालेलं आहे. बरोबर. तर आपण या विषयावरती बोलताना रस्ते सुरक्षेवरती परवाना का बंधनकारक आहे लोकांना हेही सांगितलं पाहिजे. त्याबद्दल सर काय सांगाल? परवाना यासाठी बंधनकारक आहे की आपण रस्त्यावर चालताना रस्त्याचे काही नियम असतात. ते नियम जर पाळले, सगळ्यांनी नियम पाळले तर अपघात होणार नाहीत. आणि हे नियम सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि यासाठी आपण लायसन्स असणं म्हणजे त्याला अनुज्ञप्ती म्हणतो ते असणं बंधनकारक आहे. रस्त्यावर आपण वाहन चालवताना आपल्याकडे अनुज्ञप्ती असणं बंधनकारक आहे. आणि अनुज्ञप्ती बंधनकारक असली तरी ती आता जसं डिजिटलायझेशन तुम्ही म्हटलं तर चालू आहे. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मोबाईलवर उपलब्ध झालेल्या आहेत. आता आपल्याकडे जर लर्निंग लायसन्स तुम्हाला काढायचं जर झालं तर www.parivahan.gov.in या साईटवर आपण गेलात तर सारथी म्हणजे सारथ्य जे करतो त्या लायसन्ससाठी सारथी याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करता येतो. त्या ठिकाणी एक तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येत जातात. तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. फी सुद्धा ऑनलाईन भरायची आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी हे ठरवायचं आहे की कोणत्या दिवशी तुम्हाला जायचं आहे, किती कोणत्या वेळेला जायचं आहे, हे सगळं तुम्ही घरी बसून ठरवायचं आहे. आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी येऊन आपल्याला लायसन्ससाठी टेस्ट द्यायची आहे. ती टेस्ट असते संगणकीकृत. म्हणजे तुम्हाला त्याच ठिकाणी 20 प्रश्न विचारले जातील. 20 प्रश्नांची उत्तरं तुमची जर 60% बरोबर आली तर तुम्हाला तिथल्या तिथं समजतं आपण पास झालो की नापास झालो. म्हणजे तुम्हाला क्विक रिझल्ट आहे त्याचा. हा ट्रान्सपरन्सी आहे. तुमचा क्विक रिझल्ट तुम्हाला क्विक तिथल्या तिथं सगळं स्वतःला समजतं की आपण कुठेपर्यंत आहे, पास झालोय नाही झालोय. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत आता तरुण मुलं वगैरे मोबाईलवरच सगळं अपलोड करतात, येतात आणि स्वतः काम करून घेतात. सर, मला त्या संदर्भात थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे. लर्निंग लायसन्स काढताना आतापर्यंतचे माझे अनुभव असे आहेत, कॉलेजेसवरती आपले बरेचसे इव्हेंट झालेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी लर्निंग लायसन्सची एक्झाम असते आणि आदल्या दिवशी तो मुलगा जो आहे तो पुस्तक वाचायला हातामध्ये घेतो. तर त्यांना सांगितलं पाहिजे की हे जे ट्रॅफिकचे बेसिक रूल्स आहेत हे त्यांच्या पालकांकडून त्यांच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत. नक्कीच अभ्यास तर केला पाहिजे. त्या परीक्षेला आपण बसणार आहे. छोटेखानी स्वरूपाची 20 प्रश्नांचीच आहे परीक्षा आणि तीही सोपे प्रश्न आहेत. तरी सुद्धा बरेच सोपे प्रश्न असतात. आणि हे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी जसं मग सांगितलं मॉक टेस्ट आहेत. त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
त्यामुळे इतकं सोपे प्रश्न आणि प्रॅक्टिस मिळते. तरी सुद्धा सर फेल होतात बरेच जण. याचा अर्थ त्याच्याविषयी पूर्णपणे जाणून घेतलेलं नसतं. हा, जाणीवेचा अभाव आहे. नसतं किंवा जाणून घेण्याची इच्छा नसते म्हणा. अगदी. हा, तर हे सगळ्यांनी आपल्याला हातात तुमच्या आलेलं आहे. हो. आता इतके दिवस काय होतं, पुस्तक शोधा, पुस्तक हे करा, असं वगैरे होतं. परंतु आता हे तुम्हाला रेडीमेड मटेरियल मिळालेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला काही अवघड नाही. सरांनी जी वेबसाईट सांगितलेली आहे परिवहनची, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्याचा ऍड्रेस देऊच. आणि त्याच्यामध्ये सारथी नावाचं जे काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लर्निंग लायसन्सची एक्झाम जी आहे ती आपल्याला नक्कीच ऑनलाईन देता येईल. आपण रस्ते सुरक्षा सप्ताह आहे, अभियान आहे त्याचं, आणि त्यानिमित्तानं बोलतोय. आणि आपल्याही काही शंका असतील, प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुढच्या प्रश्नाकडे सर मी बोलतोय. शहरामध्ये प्रामुख्यानं स्कूल बस असतील किंवा रिक्षामधून विद्यार्थी वाहतूक जी होते त्याचे बरेचसेच प्रॉब्लेम्स आहेत. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहून नेले जातात एखाद्या रिक्षामधून. तर त्यांच्या पालकांना या नियमांविषयी जाणीव असली पाहिजे की आपल्या पाल्याला आपण रिक्षा किंवा स्कूल बसमधून सोडताना त्या रिक्षाची कपॅसिटी किती आहे विद्यार्थी वाहतूक करण्याची, आणि ती वाहतूक करताना ड्रायव्हर आहेत त्याचे काही नियम असतील, रस्त्यावरती ते वाहन फिरताना काही नियम असतील, ती विद्यार्थी लहान असतील तर त्यांची काही काळजी घ्यायची असेल, स्कूल बस जे काही चालवतात त्यांनी. तर त्या संदर्भात काय सांगाल सर, कशा प्रकारची पालकांनी विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी? या ठिकाणी मला पालकांना एक सांगायचं आहे की इतर काही त्या वाहनाबाबत किंवा त्या ड्रायव्हर बाबत नियम असतील ते जाणून घ्यायची फारशी आवश्यकता नाहीये. फक्त तुम्ही तुमचे मूल जे आहे तर त्याला कुणाच्या हातात देत आहात, कशा प्रकारे त्याला शाळेपर्यंत तो जात आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या ऑटो रिक्षामध्ये त्याची सिटिंग कॅपॅसिटी 3ची असते आणि प्लस ड्रायव्हर. लहान मुलं असल्यामुळे ती हायकोर्टाने त्याला 150% त्याला परवानगी दिली. म्हणजे 5 पकडून चालू आपण. 5 विद्यार्थी जायच्या ठिकाणी किती विद्यार्थी त्यामध्ये आपण पाठवतो हे पालकांनी पाहिलं पाहिजे. तो मुलगा आपला, मुलगी आपली सेफ जाते का बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये डाव्या बाजूनी उजव्या बाजूनी बंदिस्त आहे का, त्याचे जे दप्तर आहे ते बाहेर आहे का. ओके. म्हणजे हे सेफ्टी हे नियम असतील. नियम काय आपल्याला दिसतात ना, सेफ आहे की नाही हे महत्वाचं आहे. तुमचा जो ड्रायव्हर आहे तो रॅश ड्रायव्हिंग करतो का किंवा त्याला कसलं व्यसन आहे का, या ज्या गोष्टी आहेत त्या पाहायच्या आहेत नक्कीच. आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही एक छोट्याशा म्हणजे एक 100-200 रुपयाचा पाहून तुमच्या मुलाचा जीव तुम्ही धोक्यात घालता, हे फार चुकीचं आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत असतो. आमचे केसेस होतात परंतु त्याला सोल्युशन नाही आहे. अवेअरनेस आला पाहिजे. करेक्ट. स्कूल बसेसचं तरी आम्ही फ्रीमध्ये त्यांची तपासणी करून मे महिन्यामध्ये सुट्टीच्या कालावधीमध्ये आम्ही मोफत त्याची तपासणी करून देत असतो. याचा फायदा सगळ्या स्कूल बसने घेतला पाहिजे. ऑटो रिक्षामध्ये हायकोर्टाचं डिसिजन आहे की ते धोकादायक वाहतूक आहे. त्यामुळे ती आपण आपल्या मुलाला कोणाच्या हातात देतो आहोत, कसं जात आहोत हे पाहणं फार गरजेचं आहे आणि पालकांची ती जबाबदारी आहे. तपासणी म्हणजे सर नक्की काय करतात? स्कूल बसची तपासणी आपल्याकडून होते. आता स्कूल बसला वेगवेगळे नियम आहेत. ती पिवळ्या रंगामध्ये रंगवलेली असली पाहिजे, त्याच्यामध्ये अग्निशमन यंत्रणा असली पाहिजे, त्याच्यामध्ये इमर्जन्सी डोअर असले पाहिजे. स्पीड लिमिट 40 हवं त्याचं. स्पीड लिमिट लॉक केलेला असतं. स्पीड गव्हर्नर असतो तो लॉक केलेला असतो. तो लीक केलेला आहे का, किंवा दप्तर ठेवण्यासाठी सीट खाली जागा केली पाहिजे ती आहे का. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. स्कूल बस नियमावली 2011 आहे राज्य शासनाने याच्याबाबत बनवलेली. त्या नियमाच्या अंतर्गत ते वाहन बनलेलं आहे का हे याची तपासणी केली जाते. मला वाटतं स्कूल बसचा कायदा असेल हेही लोकांना माहित नसेल. त्यामुळं हे महत्वाचं आहे लोकांना सांगणं की स्कूल बससाठीचा सुद्धा वेगळा कायदा आहे. हो, वेगळा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण विभागावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. शिक्षण विभागाचे जे म्हणजे प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक असतात ते त्याचे अध्यक्ष असतात आणि बाकी इतर पोलीस विभाग, आमचा विभाग, हे सगळे परत शिक्षक पालक यांची जी समिती हे असतात त्याचा नॉमिनेटेड मेंबर असतो तो त्याचा हे असतो मेंबर असतो एक. अशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या चालू असतात. शिक्षण विभागांची जबाबदारी आहे
पण मला वाटतं ही अवेअरनेस याचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे तर थोडक्यात विद्यार्थ्यांबरोबर त्याच्या पालकांची तितकीच महत्वाची जबाबदारी आहे. या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक वेळा नियमांवरच बोट ठेवून चालणार नाही. बरोबर. काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वयंस्फूर्तीने झाल्या पाहिजेत, म्हणजेच पालकांनी या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर त्याच्यामध्ये मागाशी आपण उल्लेख केला तो म्हणजे ऊस वाहतुकीचा, आणि यावर्षीच आपण रिफ्लेक्टरची मोहीम सुद्धा राबवलेली आहे. प्रसाद सर, काय सांगाल आपण रिफ्लेक्टरची जी मोहीम राबवली? खरं तर कोल्हापूर हा साखर पट्टा आहे असं म्हणतात, साखर ऊस पट्टा दोन्ही संबोधलं जातं. तर जेव्हा ऊसतोडचा हंगाम असतो, या हंगामामध्ये वाहतूक जी असते, ऊस तोडणी केल्यानंतर तो तोडणी केलेला ऊस जो आहे तो कारखान्यापर्यंत पोहोचवण्याची वाहतूक असते. तर ही वाहतूक जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असते, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि असं आढळून आलेलं होतं की हे जे काही महिने आहेत ऊस तोडणी झाल्यानंतरचे ऊस वाहतुकीचे, त्याच्यामध्ये अपघाताची संख्या जी आहे ती वाढत आहे. आणि ह्याच्यावरती प्रादेशिक परिवहन विभागानं कोल्हापूरचं काम केलं आणि ऊस वाहतूक करणारे जे ट्रॅक्टर्स आहेत त्या ट्रॅक्टरच्या मागे रिफ्लेक्टर बसवलं. प्रसाद सर, काय सांगाल आता सध्या आपण जे काम केलेलं आहे रिफ्लेक्टरचं, त्यानंतर अपघाताची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे का? नक्कीच. हा आपला जो कोल्हापूर जिल्हा आहे हा सगळा शुगर बेल्ट आहे. या ठिकाणी जे कारखाने साधारण आपण पाहतो ऑक्टोबर नंतर कारखाने सुरू होतात आणि एक मागच्या 2-3 वर्षाचं स्टॅटिस्टिक जर चेक केलं तर साधारण कारखाने सुरू झाल्यानंतर अपघातांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं कमिटीच्या. तर याच्यामुळे मग आपण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि निर्णय घेतला की हे अपघात कसे कमी करता येतील. तर याच्यामधला आपल्याला जे काही मेजर कारण आढळलं की रात्री ऊस वाहतूक करणारं वाहन जे आहे ते ज्यावेळी रात्रीचं रस्त्यावरती आहे तर ते वाहन न दिसल्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यामुळे आणि विशेषतः रिअर साईड कोलिजन, मागच्या बाजूने वाहन धडकल्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात झालेले. मग याच्यावरती आपण रिफ्लेक्टिव्ह टेप आणि रिफ्लेक्टिव्ह कापड हे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती, ट्रॅक्टर, ट्रॉली याच्यावरती मागच्या बाजूने लावण्याची मोहीम हाती घेतली आणि याचा फार मोठा परिणाम आपल्याला जाणून आलेला आहे. याच्यामध्ये आपल्या मागील वर्षीच्या तुलनेत 15% अपघात आपले कमी झाले आहेत. आपण ग्रीन झोनमध्ये आलेलो आहोत. अपघाताचं प्रमाण कमी करणाऱ्या जिल्ह्यात कोल्हापूर रिजनमध्ये. हे खरं तर कोल्हापूर रिजननं हे जे काही केलेलं आहे ऊस वाहतूक जे करतायत त्याच्या वाहनाच्या मागे रिफ्लेक्टर बसवलेले आहेत. खरं तर हा युनिक उपक्रम आहे, अभिनव असा उपक्रम आहे आणि हा फक्त महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये सुद्धा लागू करायला हरकत नाही, ज्या ज्या ठिकाणी ऊस वाहतूक सुरू असते. विशेषतः आपण पाहताल ज्यावेळी आपण पुणे बेंगलोर हायवेवरतून प्रवास करतात तर आपल्याला जाणवेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ही जी ऊस वाहतूक करणारी वाहनं आहेत ह्याच्यावरती ते रिफ्लेक्टिव्ह कापड लावलेलं तुम्हाला आढळूनच येईल. ते वाहन साधारण 100 मीटर अंतरावरून आपल्याला रात्रीचं निदर्शनास येतं. कारखान्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आहे. कारखान्यांनी यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कारखान्यांच्या प्रिमायसेसमध्ये जाऊन आपण प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पथक पाठवून आपण त्यांचं या विषयाबाबत सेन्सिटायझेशन केलं. जे काही ऊस वाहतूक करणारी वाहनं आहेत यांच्या मागे रिफ्लेक्टिव्ह कापड लावण्याबाबत त्यांना एक मार्गदर्शक तत्त्वे आपण दिली. माननीय जिल्हाधिकारी जे त्या समितीचे सदस्य अध्यक्ष आहेत त्यांच्या सहीने आम्ही प्रत्येक कारखान्याला कळवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो आहे आणि त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे. महत्वाचा प्रतिसाद दिलेला आहे. खरं तर मी परिवहन विभाग कोल्हापूर त्यांचं अभिनंदन करतो की अपघातांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. कारण की CPR जे आहे ते पुढारी ऑफिसच्या बाजूलाच आहे. अपघात विभाग आम्ही नेहमी बघतो किती भीषण स्वरूपाचे अपघात असतात आणि ही अपघातांची 15% संख्या कमी झालेली आहे. म्हणजे खरं तर कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. आणि पुढच्या प्रश्नाकडे मी वळतोय ते म्हणजे खरं तर हा ग्लोबल प्रश्न आहे पुढचा जो आहे तो साऊंड पोल्युशन, म्हणजे आवाजाचं प्रदूषण जे आहे, ध्वनी प्रदूषण जे आहे त्याची समस्या जी आहे ती बिकट बनत चाललेली आहे. खरं तर त्याच्यावरती फारसं काम होत नाही कारण की तो व्हिज्युअल नाही आहे, डोळ्याला न दिसणारा आहे. प्राणी प्रदूषण सारखी समस्या जी आहे ती आपल्याला दिसत असते. पंचगंगा नदीचं प्रदूषण तर आपण बघतोय जी समस्या बिकट बनत चाललेली आहे, पण त्याच्याबरोबर ध्वनी प्रदूषण जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि ह्याच्यावरती सर काम करणं अपेक्षित आहे आणि शासनाकडनं त्याची तयारी सुद्धा झालेली आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल की रस्ता सुरक्षा अभियान
आपण म्हणतोय आणि त्याच्यामध्ये रस्त्यावरती जे नॉईज पोल्युशन होतं, हॉर्न्स आहेत गाड्यांचे, त्यामुळे तर ते कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न करताय? वाहन व्हेकल मॅन्युफॅक्चर होत असताना त्याला जे काही हॉर्न बसवला जातो हा एक विशिष्ट स्टँडर्डचा हॉर्न आहे. त्याचा नॉईज पोल्युशनची लेवल जी आहे डेसिबलमध्ये ती एक ठरलेली आहे. परंतु बहुतांश वाहनधारकांचं आपण जर रस्त्यावरती पाहिलं लक्षात येतं की प्रेशर हॉर्न बसवण्याचं एक प्रमाण जास्त आहे. तर परिवहन विभागामार्फत अशा वाहनांवरती वेळोवेळी कारवाई केली जाते. त्यांचे ते हॉर्न आपण जप्त करतो. आणि मागील 2 वर्षापासून परिवहन विभागामार्फत नो हॉन्किंग म्हणजे विनाकारण हॉर्नचा वापर करू नये अशी एक मोठी मोहीम या ठिकाणी आपण राज्यभर राबवलेली आणि त्याचा एक चांगला परिणाम जाणवतो. ते हॉर्न जे आहेत त्याला काही डेसिबलचं लिमिट आहे हॉर्न बसवताना? प्रत्येक वाहनानुसार ट्रक वगैरे असेल तर थोडस डेसिबल जास्त असेल, कारला थोडंसं कमी असेल. जनरली आमच्याकडे ते वाहनाचं जे प्रदूषण किती डेसिबल पर्यंत आहे हे मोजण्याची यंत्रणा आमच्याकडे नसते. पण प्रेशर हॉर्न्स जे आहेत, मल्टीटोन हॉर्न्स जे आहेत ते हॉर्न वाजवल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की हे तीव्रता जास्त आहे. अशा सगळ्यांचे आम्ही ते हॉर्न्स जप्त सुद्धा करतो. हे महत्वाचं. खरं तर आवाज प्रदूषण जे आहे ते कमी झालं पाहिजे आणि नक्कीच उपक्रम जो आपण मोहीम घेतलेली आहे हातामध्ये ती अंगीकाराला हरकत नाही. जे पाहतायत त्यांना सुद्धा सांगायला हरकत नाही आपण की विनाकारण हॉर्न वाजवू नका. आणि त्याच्यामध्ये आपण निसर्गाला जास्त त्रास देतोय, कारण की पक्ष्यांना हॉर्नचा जो आहे तो जास्त त्रास होत असतो आणि त्यांच्या अधिवास जे आहेत त्या पक्षी बदलत राहतात नॉईज पोल्युशन. त्यानंतरचा पुढचा प्रश्नाकडे सर मी बोलतो तो म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये एक वेगळी मोहीम राबवली गेली. खरं तर दुर्दैव आहे ही मोहीम आपल्याला राबवावी लागते, ते म्हणजे अँब्युलन्सला वाढ द्या. खरं तर हा एक बेसिक रूल आहे जो सगळ्यांना माहित असतो की अँब्युलन्स आल्यानंतर आपण डाव्या बाजूला गेलं पाहिजे आणि अँब्युलन्सला वाट करून दिली पाहिजे. तर अँब्युलन्स संदर्भात मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती सर कशा स्वरूपाची आहेत? याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की अँब्युलन्सला वाट दिली पाहिजे, हे एक सर्वमान्य असलं पाहिजे. जोपर्यंत आपलं कोणी जवळचं त्या अपघातात नसेल, त्या अँब्युलन्स मध्ये नसेल, आपण जर त्या अँब्युलन्स मध्ये असेल ना आपलं जवळचं कोणीतरी असेल आणि आपल्याला जर रस्त्यावर वाट मिळत नसेल, त्यावेळी आपली जी तळमळ होते ती तळमळ तुमची एखादा अँब्युलन्स मागून येत असेल तर असली पाहिजे. आपण काय करू म्हणजे जीवाचं रान करू परंतु जागा करून देऊ. बरोबर. त्यामुळे त्या अँब्युलन्सला आपल्याला जागा दिली पाहिजे. कोणाचा तरी एक जीव वाचवण्याचं पुण्य हे आपल्याला करता येतं. त्यासाठी हा रूल आहे की अँब्युलन्सला आपण वाट दिली पाहिजे. आपल्याकडे गर्दी जास्त असते, रस्त्यावर जागा कमी असते, परंतु सर्वांनी हे जाणून घेतलं पाहिजे की एक व्यक्तीचा आपण जीव वाचू शकतो. त्यामुळे अँब्युलन्सला आपण जागा करून दिली पाहिजे. अगदी अँब्युलन्सला सिग्नल जम्प करायची सुद्धा अथॉरिटी असते? बिलकुल असते. म्हणजे कसं आहे की एखाद्याच्या जीवाच्या पलीकडे नियम, दुसरी गोष्ट नियम नाही. अगदी बरोबर. त्यामुळे जर त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असेल ते सुद्धा थांबवतात किंवा आपण सुद्धा जर त्या ह्यानी जात असेल आणि आपला जरी सिग्नल ग्रीन असेल आणि एखादी अँब्युलन्स असेल तर आपण त्याला हे दिली पाहिजे, जागा दिली पाहिजे. अगदी जे पाहतात त्यांना पुन्हा एकदा सांगतोय की जरी तुम्ही सिग्नल उभा आहात, तुमचा ग्रीन सिग्नल झालेला आणि एखादी अँब्युलन्स तुमच्या समोरून जात असेल तर नक्कीच अँब्युलन्सला पहिल्यांदा आपण प्रेफरन्स द्या. एखाद्याचा जीव वाचवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यानंतर सर मी अँब्युलन्सचा आपण विषय घेतला. अँब्युलन्समध्ये बऱ्यापैकी ज्या लोकांना घेतलं जातं त्याच्यामधले जर आपण खरं तर स्टॅटिस्टिक्स बघितले तर 60 ते 70% जे आहेत ते रस्त्यावरती अपघात केलेल्या रुग्णांना अँब्युलन्स वाहून जात असतात. तर हे रस्त्यावरती जे अपघात होत आहेत, अपघातानंतर आता नवीन नियमावली जी झालेली आहे, म्हणजेच मदतनीस जे असतात जे जखमीला हॉस्पिटलायझर करतात तर त्यांची ओळख गुप्त स्वरूपामध्ये आता ठेवली जात आहे. तर जे शासनाचे नवीन नियम आहेत ते लोकांना सांगितले पाहिजे, जेणेकरून रस्त्यावरती आपल्याला एखादी जखमी व्यक्ती आढळली तर लगेचच त्या व्यक्तीला आपण वेळेमध्ये जर उपचारासाठी पोहोचलो हॉस्पिटलमध्ये तर त्याचा जीव वाचू शकतो. खरं तर बऱ्याच अडथळा असा होता की शासनाचा तगादा लागायचा ज्या व्यक्तीच्या मागे, ज्या व्यक्तीनं हॉस्पिटलायझर केलेलं आहे. तर आता नवीन नियमावली जी आहे ती सांगितली पाहिजे, जेणेकरून एखादा मदतनीस जो आहे तो पुढे आला पाहिजे आणि तो जखमी व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला वेळेत हॉस्पिटलायझर केलं पाहिजे. यासाठी
मोटर वाहन कायद्यामध्ये आता जे काही सुधारणा झाल्या हो. तर त्याच्यामध्ये गुड सॅमेरिटन ही एक नवीन डेफिनेशन ॲड करण्यात आली. गुड सॅमेरिटन म्हणजे रस्ते अपघातामध्ये रस्त्यावरती अपघातामध्ये जे काही जखमी झालेले आहेत किंवा त्यांना गोल्डन आवरमध्ये मदत करणारी व्यक्ती. आणि यापूर्वी बऱ्याच लोकांचं हे होतं की अपघातामध्ये मदत केली तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल हो. चौकशीचा, म्हणून बहुतांश लोक मदत करत नव्हती. परंतु बरोबर. कायद्यामध्येच त्याला आता तरतूद केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टचे देखील याबाबत गाईडलाईन आहेत बरं. की अशी जी व्यक्ती जी अपघातामध्ये मदत करते, जखमींना मदत करते, गुड सॅमेरिटन, हो. तर यांना कोणत्याही पद्धतीने चौकशीला बोलवण्यात येऊ नये, त्यांच्यामागे कोणत्याही पद्धतीने ससेमिरा लावू नये, हो. जेणेकरून रस्ते अपघातामध्ये जखमींना मदत करणाऱ्यांची संख्या वाढेल. आपल्याकडे बोर्ड सुद्धा मागे आहे, त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते आपल्याला. हे सुप्रीम कोर्टच्या आदेशाने रस्ता अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीला कायद्याचे बंधन नाही, अपघात जखमींना मदत करा. खरं तर हे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार नक्कीच रस्त्यावरती जर अपघातग्रस्त आपल्याला कोणीही व्यक्ती दिसली तर हॉस्पिटलाइज करा अशी विनंती करायला हरकत नाही, जी आपल्याला पाहतात त्यांना. याच दृष्टीने राज्य शासनाने एक निर्णय घेतला. राज्य शासनाने स्वर्गीय बाळासाहेब रस्ता अपघात विमा योजना, बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना 14 ऑक्टोबर 2020 रोजी त्याच्याबाबतचा शासन आदेश निर्गमित केलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ते अपघातामध्ये जे काही जखमी होत आहेत, हो, ती मग व्यक्ती महाराष्ट्र राज्यातली असो किंवा राज्याबाहेरची असो किंवा परदेशातली असो, देशाबाहेरची असो, हो, अशा व्यक्तीला रस्ते अपघातामध्ये नजीकच्या हॉस्पिटलला कॅशलेस सुविधा मिळेल. याच्यामध्ये 30,000 रुपयापर्यंत त्याला ती मदत मिळेल, जेणेकरून गोल्डन आवरमध्ये हो त्याला व्यक्ती पोचला पाहिजे, त्याला उपचार मिळतील. म्हणजे 30,000 पर्यंतचे उपचार होऊ शकतात. आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये गेला तर कॅशलेस त्या ठिकाणी आपण उपचार त्याला मिळू शकतात. माननीय जिल्हाधिकारी या समिती एक असते जिल्हा लेवलला, त्याचे ते अध्यक्ष असतात. सिव्हिल सर्जन जे आहेत ते सदस्य सचिव आहेत आणि उपाध्यक्ष हे सीईओ जिल्हा परिषद असतात. आणि इतर बरेच मेंबर्स आहेत, पोलीस विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, हे सगळे त्याचे मेंबर्स असतात. त्यामुळं ही योजना जी आहे ती खऱ्या अर्थानं आता लागू व्हायला हरकत नाही, लागू झालेली आहे. लोकांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. नक्कीच. अशी वेळ कोणावर येऊ नये अपघातामध्ये सापडणे, परंतु जे सापडलेले आहेत त्यांना गुड सॅमेरिटन, हो, तुम्ही त्याला गुड सॅमेरिटन म्हणून मदत करा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापर्यंत. आणि त्या ठिकाणी गोल्डन आवरमध्ये त्याला मदत मिळाली की त्याला ही सुद्धा सुविधा मिळेल. नक्कीच त्याचा फायदा घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. हो, या सगळ्या गोष्टींचं आपण सर मार्गदर्शन करतोय, प्रबोधन करतोय, पण असं म्हणतात की भावी पिढीपर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत, रुजल्या पाहिजेत, तरच भविष्यामध्ये ज्या गोष्टी ज्या आहेत त्याची अंमलबजावणी होईल. शालेय अभ्यासक्रमामध्ये या गोष्टींचा सहभाग होणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी RSP सारख्या यंत्रणा आपण आता सुरू आहेतच, पण त्या तितक्या ताकदीने सुरू आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. समजा RSPला एखाद्याने ऍडमिशन घेतलेलं नाही, कारण की RSPचा विभागच वेगळा असतो, तरी सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला बेसिक ट्रॅफिकचे रूल्स माहीत असणं गरजेचंच आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये सेकंडरी सब्जेक्ट RSP आहेच, त्याचबरोबर मेनस्ट्रीम मध्ये कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव असावा, रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत आपण बोलतोय, यासाठीच म्हणजे रस्ते सुरक्षा साध्य करण्यासाठी. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. शालेय शिक्षणामध्ये बेसिक याच्यापासून रस्ते सुरक्षा अभियानाचा किंवा रस्ते सुरक्षेचे नियम जे आहेत त्याचा अंतर्भाव व्हायला पाहिजे. आपण जन्माला आल्यापासून ते पार वैकुंठाला जाई तोपर्यंत रस्त्याचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्ही जे लहान मुलं आहे म्हणून तुम्हाला एक्झम्पशन आहे, किंवा फर्स्ट स्टँडर्डला आहात, सेकंड स्टँडर्डला आहात म्हणून तुम्हाला एक्झम्पशन आहे, असं नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या बाबतीत लहान मुलांच्या वर जे संस्कार होतील ते आयुष्यभर टिकतात. त्यामुळे त्या लहान मुलांना रस्त्याचे नियम जे आहेत ते जर समजावून सांगितले, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश केला, RSP सारखा ऑप्शनल न ठेवता त्यांना कंपल्सरी विषय एखादा ठेवला. जसं आपण पाहतो की एखादी गोष्ट असते,
गणित वगैरे आपण म्हणतो किंवा गणित विषयामध्ये एखादा कॉस थिटा साइन थिटा वगैरे नंतर आयुष्यामध्ये कधीच उपयोग होत नाही. परंतु या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी आहेत, या प्रॅक्टिकल करण्याच्या गोष्टी आहेत आणि आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे या गोष्टींचा अंतर्भाव हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना हसत खेळत नियमांच्या बरोबर त्यांना हे केलं पाहिजे. नक्कीच कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आपण. ट्रॅफिक पार्क जे आहे, ट्रॅफिक पार्क कार्यरत आहे. ट्रॅफिक पार्क जे आहे ते आजच्याच कार्यक्रमामध्ये आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून परवानगी घेतलेली आहे. आपल्याकडे एक संवेदना फाउंडेशन म्हणून एक सेवाभावी संस्था आहे. त्या संस्थेने त्या ठिकाणी अर्ध्या तासाचे लेक्चर्स, अर्ध्या तासाचे व्हिडिओ क्लिप्स वगैरे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे जे लायसन्स काढण्यासाठी येतात त्यांच्यासाठी, रिन्युअलसाठी येतात त्यांच्यासाठी ती सेवा उपलब्ध करून देणार आहेत. आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल. लहान मुलांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिक पार्क उभारलं गेले. ट्रॅफिक पार्क सिग्नल्स जे आहेत ते सिग्नल्स तिथे केलेले आहेत ट्रॅफिक पार्क मध्ये. मुलांची व्हिजिट त्या ट्रॅफिक पार्कला शालेय विद्यार्थी येत असतात त्यावेळेला त्यांना त्या याला ट्रॅफिक पार्कला जर व्हिजिट केली तर ते हसत खेळत मुलं नियम शिकू शकतात. याच ठिकाणी एक जोडून मी सांगू इच्छितो की पालकांना विशेषतः आव्हान की मुलं नेहमी आपल्या पालकांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे पालकांनी वाहन चालवत असताना 4 व्हीलर जर चालवत असाल आपण तर सीट बेल्ट लावा, जेणेकरून उद्या हे आपले पाल्य हे उद्या भविष्यातले जबाबदार नागरिक आपणच बनवायचं आहे. अनुकरण करणार आहे. 2 व्हीलर वापरत असाल तर हेल्मेट वापरा, जेणेकरून पाल्याला देखील त्याची पुढे सवय लागेल. बरोबर. आणि ते जबाबदार नागरिक बनेल. मोबाईलवर बोलू नका. मुलं पाहत असतात पप्पा काय करतात, गाडी चालवत असताना सीट बेल्ट लावलाय की नाही, किंवा मोबाईलवर बोलतात का, मोबाईलवर बोलून असं तसंच जाता बोलतात का, हे सगळं अनुकरण करतात. आणि जर आपण जर मोबाईल आलाच कॉल तर शेजारी बाजूला घेऊन गाडी जर हे केलं, मुलं ते बाजूला घेताना सर डाव्या बाजूला घ्यायची आहे, मागचं वाहन बघून. येस ते सगळं घ्यायचं. आणि त्यामुळे मुलं पाहत असतात की आपले पालक काय करतात. नक्कीच. त्यामुळे ते अंगवळणी पडेल त्यांच्या. एक बेसिक रूल्स जे आहेत ट्रॅफिकचे खरं तर ते शाळेमध्ये शिकवले गेलेच पाहिजेत, पण रस्त्यावरती जात असताना पालकांनीही ते सांगितले पाहिजेत मुलांना की भविष्यात हेच लोक गाडी घेऊन आपली उतरणार आहेत रस्त्यावरती. पालकांकडून अजून एक गोष्ट चुकीची होते, शालेय विद्यार्थ्यांना गाड्या हातात देत आहेत आणि याच्यावरती सुद्धा प्रबोधन RSPच्या माध्यमातून सातत्यानं होते. तर शाळेतले शिक्षक सुद्धा आहेत, ते सुद्धा प्रयत्नशील आहेत. खरं तर कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या शाळांमध्ये प्रामुख्याने हा विषय घेतला जातो. त्यामुळे आता बाकीच्या ज्या काही शाळा आहेत त्यांनी RSPची जी काय ट्रॅफिक विभागाची कोल्हापूरची टीम आहे त्यांना बोलवून हे बेसिक रूल्स जे आहेत ते सांगितलेच पाहिजेत. दैनिक पुढारीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. याच्या पुढे जर त्या मुलाचं वय नसेल, लायसन्स नसेल आणि जर त्यांनी वाहन चालवलेलं आढळून आलं, त्यांच्या पालकावर कारवाई होऊ शकते. बरोबर, सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे पालकांनी आता सजग राहिलं पाहिजे. नक्कीच. मुलाचा जीव आपल्या धोक्यात घालणं आणि शिक्षा भोगणं ह्या दोन्ही तुमच्या नशिबी येतील जर तुम्ही नियमांचं पालन नाही केलं. बरोबर. खरं तर बऱ्याचशा संस्था ज्या आहेत त्या कार्यरत आहेत, शासनाला वेळोवेळी मदत करत असतात. प्रामुख्याने एक उल्लेख करा असं वाटतो दैनिक पुढारीचा, कारण की कोल्हापूर शहरामध्ये दिशादर्शक फलक पुढारीच्या वतीने बसवण्यात आले. कोल्हापूरमध्ये खरं तर दाटीवाटीनं आता वाहनांची संख्या ती प्रचंड वाढत चाललेली आहे. अडथळा म्हणलं तर सिग्नलची संख्या जी आहे ती आपण आता वाढवत चाललेलो आहे. त्यानंतर पर्यटक जे आहेत ते अंबाबाई मंदिर जे आहे ते कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती आहे आणि जास्तीत जास्त पर्यटक जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचतात. तर अशा वेळी दिशादर्शक फलक जे आहेत त्यांचा अभाव बऱ्याच ठिकाणी असतो आणि त्यामुळं पर्यटक भरकटण्याची शक्यता असते. तर रस्ते विकास साधताना पर्यटनाचा विकास सुद्धा त्याचाच बरोबर साधत असतो. तर काय सांगाल सर, पर्यटन विकासाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करण्यासाठी रस्ता सुरक्षा किती महत्वाची आहे? रस्ता सुरक्षा ही फार म्हणजे एक बेसिक, जसे आपण इतकं डिस्कस केलं, बेसिक नीड आहे. आणि जसं म्हटलं पर्यटक या ठिकाणी येत असतात. एक मी सांगू इच्छितो पर्यटकांना की आपण महालक्ष्मी, अंबाबाईला येतो किंवा ज्योतिबाला येतो, तर आपला जो हे आहे प्लॅन जो आहे करताना तुम्ही
त्या ड्रायव्हरचं सुद्धा लक्ष द्या, ड्रायव्हरकडे लक्ष द्या. त्याची बरोबर. झोप झालेली आहे का, हो. तो जास्त ड्रायव्हिंग जास्त वेळ केलेला आहे का त्यांनी. खरं. होतं काय की आपण एखाद्या देव करायला आपण ट्रिपला जातो, हो. त्यावेळी त्या ड्रायव्हरला त्यांनी मागे काय ट्रिप केलेली आहे माहिती नसतं हो. आणि त्याला आपण कंटिन्युअस घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये अपघात होतात. हो. मागच्या 26 जानेवारीला 2 वर्षापूर्वी बरं. एक शिवाजी पुलावर एक अपघात झाला हो. टेम्पो ट्रॅव्हलरचा. त्या ड्रायव्हरनी जवळजवळ 2 दिवस त्याची झोपच झाली नव्हती. अरे. एक ट्रिप झाली की दुसरी ट्रिप मिळाली, लगेच त्या ट्रिपमध्ये आला. त्याची झोप नाही काय नाही, फक्त कोल्हापूरला हॉल्ट करणार होते ते येऊन. बर, त्याच्या आधीच काळानं त्यांच्यावरती घाला त्याला घातला. ते सुद्धा जड झालं. हो. झोपेमुळे, केवळ झोपेमुळे तो अपघात घडलेला आहे. तर शारीरिक क्षमता जी आहे आपल्याबरोबर जो ड्रायव्हर आहे त्याची सुद्धा तपासली पाहिजे तपासली पाहिजे, आपण ती काळजी घेतली पाहिजे. आणि आपण पर्यटनाला बाहेर पडताना ड्रायव्हरला कितपत स्ट्रेच केलं पाहिजे हेही आपल्याला माहित पाहिजे आणि त्याची मागची हिस्ट्री सुद्धा त्याची माहिती काळजी पाहिजे. आपणच घेतली पाहिजे. नक्कीच. आपल्या सगळ्यांचे मागे जे आपण 10-12 असे टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये 13 जण होते, हो, हो, हो. त्या 13 जणांचा जीव त्याच्या हातात आहे, एका व्यक्तीच्या हातात असतो. एका व्यक्तीच्या हातात आहे. त्याच्याकडे आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. त्याला व्यसन करू दिलं नसलं पाहिजे, त्याची झोप झाली व्यवस्थित पाहिजे. हो. या गोष्टी आपण करायच्या. नक्कीच, त्याचा अंतर्भाव आपण केलाच पाहिजे. केलाच पाहिजे. कारण की देवदर्शनला जाताना बरेचसे अपघात आहेत हे सारखे आपल्याला ऐकायला मिळत असतात. त्याचं बेसिक कॉज, बेसिक कारणच हे आहे. रूट कॉज हे असावा. Yes. बऱ्याचशाच विषयांवरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे आणि त्या अंतर्गत आपण बोलत होतो. आपल्याबरोबर कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर स्टीव्हन अल्वारिस होते आणि त्याचबरोबर प्रसाद गाजरे सर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी. या दोघांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे, कायद्याची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि आवाहन सुद्धा केलेलं आहे की रस्ता सुरक्षा अभियान पुरतं नाही तर तुम्हाला आयुष्यभर रस्त्यांवरती कार्यरत असताना दक्षता घेतली पाहिजे. जाता जाता प्रसाद सर काय सांगाल, काय आवाहन कराल? रस्ता सुरक्षा अभियान हे केवळ 1 महिन्याचं नाही आहे, हे आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. रस्ता आपण हा सगळेजणच वापरतो, त्यामुळे रिस्पेक्ट रस्त्यावरती असणाऱ्या वाहनांचा, व्यक्तींचा रिस्पेक्ट करणं शिकलं पाहिजे. म्हणजे 2 व्हीलरनी 4 व्हीलरला जागा दिली पाहिजे पुढे सरकायला. मोठ्या भावाची भूमिका निभावली पाहिजे, छोट्या भावाला मान दिला पाहिजे. खरं, अगदी. शिवन सर काय सांगाल, काय आवाहन कराल या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं? रस्ता सुरक्षा अभियानाचं मूळ उद्देशच आहे की नियमांचं पालन करण्याचं शिकवलं पाहिजे. नियमांचं पालन म्हणजे नियम, याच्यामध्ये यम आहे, तर आपण नियमांची मोडतोड केली तर तुमचा तो यम तुम्हाला घालणार आहे. बरोबर. त्यामुळे नियमांचं पालन करा, सुरक्षित राहा, हेच मला आपल्याला सांगायचं आहे. हे नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंददायी जावो, त्याचबरोबर आरोग्यदायी जावो आणि अपघात रहित जावो, ही आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया. आम्ही दैनिक पुढारीच्या वतीनं स्टीव्हन अल्वारिस सर आणि प्रसाद गाजरे सर आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ दिलात या कार्यक्रमासाठी. दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शिस्तबद्ध वाहतूक आणि आपली जबाबदारी या विषयावरती संवाद साधत होतो. आपण रस्ते सुरक्षा अभियान जे आहे या अंतर्गत मार्गदर्शन घेतलेलं आहे. या दोघांकडून पुन्हा शिकूया. या दोघांचेही आभार व्यक्त करतो. उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता याच विषयावरती पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय आणि त्यामध्ये कोल्हापूर शहरातील वाहतूक नियंत्रण शाखा आहे त्याच्या पोलीस निरीक्षक गिरी मॅडम ज्या आहेत त्या शहरातील वाहतुकीच्या ज्या समस्या आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी काय उपाययोजना केलेल्या आहेत या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील. पुन्हा एक वेळ आपल्या दोघांचं आभार व्यक्त करतो आणि आपल्याला जे सर्वजण पाहतायत त्यांनी सुद्धा ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे आवाहन केलेले आहेत त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, एवढंच या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. धन्यवाद.